नमस्कार मित्रांनो, आपल्या घराच्या अंगणात पिकलेली रसाळ आणि कोणत्याही रासायनिक खताशिवाय पिकवलेली केळी खाण्यात जी मजा आहे ती बाजारातील फळांमध्ये कुठेच नाही. आज आपण आपल्याच घरामागील अंगणात उगवलेल्या केळीच्या झाडाचा एक सुंदर प्रवास पाहणार आहोत. झाडावरून केळी काढण्यापासून ते नवीन रोपे कशी लावावीत आणि केळ फुलाचे महत्त्व काय याबद्दल सर्व काही. चला तर मग पाहूया. हे पहा, आपल्या अंगणातील केळीचा हा घड आता पूर्णपणे तयार झाला आहे. केळीवरच्या या रेषा म्हणजे एजेस जेव्हा गोलाकार होतात आणि काही केळी पिवळी पडू लागतात तेव्हा समजावे की घड कापणीसाठी तयार झाला आहे. वा, काय हा निसर्गाचा सुंदर आशीर्वाद. पण मित्रांनो, केळी काढल्यानंतर एक महत्त्वाचे काम उरते, ते म्हणजे जे केळीचे जुने लाकूड असते ते कापून टाकावे लागते. केळीचा घड काढल्यानंतर जमिनीपासून 1 ते 2 फूट वरून आपण केळीचा झाड कापून ठेवू शकतो. केळीचे झाड आयुष्यात एकच फळ देते. घड काढल्यानंतर हे झाड कापून टाकावे लागते, जेणेकरून जमिनीतील सर्व पोषण त्याच्या बाजूला येणाऱ्या नवीन रोपांना म्हणजे सकर्सला मिळेल. या कापलेल्या खोडाचा वापर आपण सेंद्रिय खत, कंपोस्ट बनवण्यासाठी करू शकतो. आता हे मुख्य झाड कापल्यानंतर त्याच्या मुळाशी तुम्हाला लहान लहान रोपे उगवलेली दिसतील, ज्यांना आपण केळीची पिल्ले किंवा सकर्स म्हणतो. ते 2 प्रकारचे असतात. एक तलवारसारख्या अरुंद पानांचे, ज्यांना स्वॉर्ड सकर्स म्हणतात, आणि दुसरे रुंद पानांचे, ज्यांना वॉटर सकर्स म्हणतात. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. रोपे निवडताना नेहमी तलवार पानांची रोपे म्हणजेच स्वॉर्ड सकर्स निवडावीत, ज्यांची पाने लांब आणि अरुंद असतात. यांची मुळे मजबूत असतात. रुंद पानांची रोपे कुमकवत असतात. तर आता यानंतर पाहूयात आपण ही रोपे ट्रान्सप्लांटिंग करताना काय काळजी घ्यावी. ट्रान्सप्लांटिंग म्हणजेच पुनर्रोपण करताना ही रोपे मूळ झाडापासून काळजीपूर्वक मुळांसह वेगळी करा. नवीन ठिकाणी 2 बाय 2 फुटांचा खड्डा खणा. त्यात शेणखत आणि थोडी राख मिसळा. राखेमुळे मुळांना बुरशी लागत नाही. हे रोप लावून बाजूने माती घट्ट दाबा आणि थोडे पाणी द्या. काही दिवसातच तुमचे नवीन झाड मस्त वाढू लागेल. केळीचे झाड 9 ते 10 महिन्यांचे झाल्यावर त्याच्या मध्यभागातून एक सुंदर जांभळ्या रंगाचे केळफूल बाहेर येते. निसर्गाची रचना पहा किती अद्भुत आहे. या केळफुलाच्या पाकळ्या जेव्हा उघडतात तेव्हा आत लहान लहान केळीची रोपे आणि फुले दिसतात. हवा आणि मुख्यतः मधमाशांच्या मदतीने त्यांचे परागीकरण होते, म्हणून आपल्या बागेत मधमाशा येणे खूप गरजेचे आहे. घड पूर्ण तयार झाल्यावर शेवटी उरणारा हा जो जांभळा गोळा असतो तो आपण कापून वेगळा करावा. यामुळे केळीच्या घडाची वाढ पटपट होते आणि सर्व पोषण केळीला मिळते. मित्रांनो, हे कापलेले केळफूल फेकून देऊ नका. हे आरोग्यासाठी एक वरदान आहे. यामध्ये आयर्न, फायबर, अँटीऑक्सिडंट्स अशी पोषक तत्वे आहेत. तसेच हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. डायबिटीस नियंत्रण, पचनक्रिया सुधारणे आणि ॲनिमिया दूर करण्यासाठी केळफूल अत्यंत गुणकारी आहे. याची चविष्ट भाजी किंवा वडे आपल्याला महाराष्ट्रात खूप आवडीने खाल्ले जातात. तर मित्रांनो, आपल्या अंगणात एखादे झाड लावणे, त्याची काळजी घेणे आणि त्याची फळे खाणे, यात जो आनंद आहे तो शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामागे एखादे केळीचे रोप नक्की लावून पहा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह. धन्यवाद.